राम मंदिर निर्माणाची प्रतीक्षा देशाला अनेक वर्षांपासून होती। सरकारने देशवासियांचं स्वप्न पूर्ण केलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उद्गार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी संसदेमध्ये अभिभाषण। उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार। विरोधकांनी संसदेची प्रतिष्ठा राखावी, पंतप्रधानांचं आवाहन, तर गोंधळ घालणाऱ्यांना पश्चातापाची संधी असल्याचंही केलं वक्तव्य। संसदेच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस। निलंबित सर्व खासदार अधिवेशनामध्ये सहभागी। उद्या देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार। या अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्रातील गुंतवणूक जाहीर केली जाईल। येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने मध्यमवर्गीयांसाठी आकर्षक योजना आणि गुंतवणुकीची घोषणा होण्याची शक्यता। नाशिकमधल्या बांधकाम व्यावसायिकांवरती आता आयकर विभागाची धाड। मुंबई ठाण्यातील आयकर पथकाकडून कारवाई। 50 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या भागात कारवाई। सगळे सोयरे आणि गणगोत यांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढलेल्या मसुद्याला ओबीसी संघटनांचं हायकोर्टामध्ये आव्हान। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनतर्फे ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांची उच्च न्यायालयामध्ये याचिका। सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री असून त्यांना लोकांनी निवडून दिलंय। सोरेन झुकायला तयार नाहीत, महाआघाडी त्यांच्यासोबत आहे। सोरेन यांच्यावरील ईडी कारवाईवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन। न्यूमोनिया झाल्यानं काल सांगलीमधील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं। वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आमदार अनिल बाबर यांचे पार्थिव विटा येथील निवासस्थानी दाखल। अंत्यदर्शन यात्रा काढून पार्थिव बाबर यांच्या गारडी या मूळ गावी नेणार। गारडीमध्ये जीवन प्रबोधिनीच्या मैदानावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होणार। राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द। आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे बैठक रद्द। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगलीला रवाना। अनिल बाबर यांच्या निधनानं शिवसेनेचा समाजकार्याचा वारसा चालवणारा एक सच्चा लोकप्रतिनिधी गमावला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनिल बाबर यांना श्रद्धांजली। अनिल बाबर यांच्या निधनानं एक संवेदनशील लोकप्रतिनिधी गमावला। मतदारसंघामधील प्रश्न घेऊन ते सातत्यानं भेटत असत। त्यांचं असं अकस्मात निघून जाणं अत्यंत वेदनादायी। या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनिल बाबर यांना श्रद्धांजली। अनिल बाबर यांच्या निधनानं पाणी प्रश्नासाठी तळमळीनं काम करणारा राज्याच्या राजकारणातील संघर्षशील अध्याय संपला। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अनिल बाबर यांना श्रद्धांजली अर्पण। लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई भाजप तयार करणार 5000 नमो वॉरियर्स। भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो वॉरियर्सची निवड केली जाणार। पहिल्या टप्प्यात 100 महाविद्यालयातील 18 ते 21 वयोगटातल्या विद्यार्थ्यांना संधी। 2 फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार। आंबेडकर यांची एबीपी माझाला माहिती। बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये रोहित पवार यांची उद्या पुन्हा एकदा ईडी चौकशी। चौकशीनंतर प्रकरण बंद करत असल्याचा अहवाल मुंबई पोलिसांकडून हायकोर्टात सादर। 20 जानेवारीला अहवाल सादर केल्यानंतरही 24 तारखेला रोहित पवार यांची चौकशी। श्रीकांत शिंदे, छगन भुजबळ, आदिती तटकरे यांच्यासह 20 नेत्यांच्या विरोधात खटले मागे, तर गिरीश महाजन, संजय केळकर, रक्षा खडसे यांच्यासह 17 लोकप्रतिनिधींच्या विरोधातील खटलेही मागे घेण्याचं प्रस्तावित। परमबीर सिंह यांच्या विरोधामधील खंडणी प्रकरणाचा तपास बंद करण्याचा अहवाल सीबीआयकडून सादर। गुन्हा घडल्यानंतर 5 वर्षांनंतर तक्रार करण्यात आली असून हे आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नाहीत, असं सीबीआयनं अहवालात म्हटलंय। राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे ओबीसी जनजागृती मोहिमेला सुरुवात। ओबीसींच्या विविध संवैधानिक अधिकारांसाठी आजपासून 5 फेब्रुवारीपर्यंत यात्रा फिरणार। पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा राज्य मागासवर्ग शुक्रवारी आढावा घेणार। सर्वेक्षणाचं काम, येणाऱ्या अडचणी आणि झालेलं काम या संदर्भात माहिती यावेळी देण्यात येणार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 130 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 48 पोलीस निरीक्षकांचा सहभाग।
आदित्य ठाकरेंच्या जनसंवाद यात्रेमध्ये सहभागी झालेले माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर 1 फेब्रुवारीला मुंबईमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये दळवी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाकडून मतदारांना भावनिक आवाहन, 1 मत हुकुमशाही उलथवण्यासाठी अशा आशयाचे शहरामध्ये बॅनर। मराठवाड्यावरती दुष्काळाचं सावट, जायकवाडी धरणातून पिण्यासाठी पाणी राखीव, उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय। उजनी धरणामध्ये केवळ 60 टीएमसी इतका पाणी साठा, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 50 टीएमसी पाणी कमी। धुळे जिल्ह्यातल्या अनेक गावांना पाणी टंचाईची झळ, पाणी पुरवठा करणाऱ्या 13 मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 27% पाणी साठा। बांधकाम व्यावसायिक ललित टेकचंदानी यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक, तळोजा येथील प्रकल्पामध्ये घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल। अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर, मुंबई पोलिसांनी जयसिंघानीला गुजरातमधून केली होती अटक। मुंबईमधल्या पवई IIT मधील प्रख्यात भाषातज्ञ गणेश देवी यांचं आजचं होणारं व्याख्यान अचानक रद्द, प्रशासनानं व्याख्यान रद्द केल्यानं विद्यार्थ्यांमध्ये असंतोष। 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवरती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाचा बहिष्कार, बोर्डाकडून साहित्य घेण्यास आणि प्रात्यक्षिक परीक्षांना सहकार्य करण्यास नकार, प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी। पोलिसांना वाटत नाही तोपर्यंत जादूटोणा कायदा व्यवस्थित राबवला जाणार नाही, राज्य सरकार हा कायदा प्रभावीपणे अंमलात आणू इच्छित नाही, अनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांचा सरकारवरती आरोप। संक्रमण शिबिरामधील रहिवाशांचे होणार बायोमेट्रिक सर्वेक्षण, अधिकृत अनधिकृत गाळेधारकांची ओळख पटवण्यास होणार मदत, संक्रमण शिबिरामधील अनधिकृत रहिवाशांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनं सर्वंकष विचार करून त्यांचं अ, ब, क, ड असं सर्वेक्षण होणार। नागरिकांना जनावरांसारखी वागणूक देऊ नका, कौसा मुंब्रा येथील रुग्णालयामध्ये नागरिकांना नियमानुसार मोफत न परवडणारे उपचार द्यावे। एका जनहित याचिकेतील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं। यवतमाळच्या वणी शहरातील नगरबाला जिनिंगमध्ये लागली आग, आगीमध्ये 100 क्विंटल कापूस जळून खाक। नागपूरमधल्या 2 व्यापाऱ्यांना सुमारे 2 कोटी रुपयांना लुटलं, काल रात्री 11 वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गाच्या आरंभबिंदूपासून काही अंतरावरती कोतेवाडा शिवारातली घटना। नाशिकच्या मालेगावमध्ये एका वर्षात 319 कोटींची वीज चोरी, अवैध प्लास्टिक कारखाने, पॉवरलूम आणि घरगुती वीज चोरी झाल्याचं उघड, मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड कंपनीची कारवाई। महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्कचा मार्ग मोकळा, रेसकोर्स व्यवस्थापनानं घेतलेल्या मतदानामध्ये 76% मतदात्यांचं थीम पार्कच्या बाजूनं मतदान। गंगा आणि शरयू नदीच्या धर्तीवरती नाशिकमध्ये गोदावरी आरती होणार, यासाठी सरकार 10 कोटी रुपयांचा खर्च करणार। अमरावतीमध्ये महाप्रसादाला नेतो असं सांगून 23 वर्षाच्या एका तरुणीवरती 5 जणांनी केला अत्याचार, या प्रकरणामध्ये वरुड तालुक्यातल्या शेंदुर्जना घाट या पोलिसांकडून अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल। वर्ध्यातल्या युवा रामराज्य चौक आणि ठाकरे मार्केट परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य, खुल्या जागेमध्ये पसरलेल्या कचऱ्याकडे ठाकरे गटानं वेधलं रक्षण। बिहारच्या कटिहारमध्ये राहुल गांधींचा रोड शो, कटिहारमधून पदयात्रा करत मालदा इथे पोहोचणार, रोड शोमुळे अनेक मार्गांवरील वाहतूक वळवली। दिल्ली लखनौ महामार्गावरती अपघात, दाट धुक्यामुळे अनेक वाहनं एकमेकांवरती आदळली, अपघातामध्ये अनेक लोक जखमी। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये बर्फवृष्टी, बर्फ साचल्यामुळे अनंतनाग किश्तवाडसह राजौरी आणि पूंछ मार्गे काश्मीरला जोडणारा मार्ग बंद, मात्र जम्मू श्रीनगर या महामार्गावरती वाहतूक सुरळीत। शिमल्यामधील नरकंडामध्ये बर्फाची चादर, आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट, वरच्या भागामध्ये बर्फ आणि खालच्या भागात पाऊस सुरूच।
जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी, जम्मू काश्मीरमधील डोंगरावरती बर्फाची चादर. उत्तर काशीमधील गंगोत्री धाम येथे मोसमातील पहिला हिमवर्षाव. गंगोत्री धाम, भैरव घाटी, कणकू बेरियल, गंगोत्री नॅशनल पार्क आणि उच्च हिमालय क्षेत्रामध्ये बर्फवृष्टी. गंगा मंदिर अंगणामध्ये बर्फाची चादर. ज्ञानवापी वाद प्रकरणामध्ये आज महत्त्वाचा दिवस. व्यास तळघरामध्ये पूजेला परवानगी मिळणार की नाही याकडे लक्ष. जिल्हा न्यायालय निर्णय देणार. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार, गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यू. भाजप नेत्यांसह 5 जण जखमी. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. मंदिर पिकनिक स्पॉट नाही, त्यामुळे हिंदू नसलेल्यांना मंदिरामध्ये प्रवेश देऊ नये. मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय. गैर हिंदू असलेल्यांना शपथपत्र देऊनच मंदिरामध्ये प्रवेश द्यावा, हायकोर्टाचे निर्देश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.